असं हॉस्टेल आहे की तिथे इतक्या मुली राहतात पण बेडला बेड लागून आहेत. जणू काही इथे गुरांवाणी झोपवलं जातं. आश्रमशाळेत पण तीच परिस्थिती आणि ह्या हॉस्टेलला पण पुण्या ठिकाणी जर असे हॉस्टेलला जर इतके प्रॉब्लेम असतील तर आश्रमशाळेत कितीच प्रॉब्लेम असतील. मी अक्षदा टुंगिरे, साम टीव्हीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला दाखवते. मी आली आहे आदिवासी वसतिगृहात, गर्ल्स हॉस्टेलमध्ये. तर मी विचारते आदिवासी पोरींच्या हॉस्टेलमधल्या काही विद्यार्थ्यांना की त्यांचे नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत. आमचे प्रॉब्लेम इतके आहेत की आमचे पहिली गोष्ट हे आहे की आमचे जे वसतिगृह आहेत हे भाड्याचे आहेत आणि त्याच्यात जणू काही वाटतं की असं नाही का बेडला लागून बेड आहेत वगैरे. चला तुम्हाला तसं दाखवते आमचं वसतिगृह कसं आहे ते. इथे नक्की लाईट पाणी सुविधा आहे का किंवा कसं काय आहे तुम्ही सांगू शकता का? इथे जसे प्रत्येक हॉस्टेलला जसे प्रॉब्लेम आहेत, लाईट जाते किंवा लाईट जाते तेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट चालू केली जाते, असे भरपूर आहेत. इथे लायब्ररीची सुविधा नाहीये. मुली पैसे भरून बाहेर लायब्ररीला जातात, बाहेर जाऊन अभ्यास करतात. इथं ऑफिस आहे, इथं कम्प्युटरची एवढी सुविधा नाही. इतक्या मुली जर इथे राहत असतील तर त्यांना कम्प्युटरची तेवढी सुविधा झाली पाहिजे. इथे ऑर्डन पाहिजे कंपल्सरी, इथे कर्मचारी पाहिजे कंपल्सरी. यांचं असं हॉस्टेल आहे की तिथे इतक्या मुली राहतात पण बेडला बेड लागून आहेत. जणू काही इथे गुरांवाणी झोपवलं जातं. आश्रमशाळेत पण तीच परिस्थिती आणि ह्या हॉस्टेलला पण पुण्या ठिकाणी जर असे हॉस्टेलला जर इतके प्रॉब्लेम असतील तर आश्रमशाळेत कितीच प्रॉब्लेम असतील. चला मी दाखवते तुम्हाला आता पोरींची परिस्थिती काय आहे. तुम्हाला दाखवते आता मी पोरी कशा प्रकारे ऍडजस्ट करून राहतात. हे आहेत रूमा, तुम्ही बघू शकता इथे कसे बेडला बेड चिटकून आहेत. पोरी खूप ऍडजस्ट करतात. हे बघा असे बेड लावलेत आणि त्यांच्यात कपडे घालायला सुद्धा जागा नाही. मुलं कशा प्रकारे राहत असेल, दरवाजा सुद्धा नाही नीट. ह्या रूम मध्ये निघाल की ह्या रूम मध्ये निघायला लागतं. चला आता तुम्हाला मी हेच अटॅच करून दाखवते की प्रत्येक रूम कशात जॉईंट केलेले आहेत. ही अशा प्रकारे ही परिस्थिती आहे. अशा प्रकारे परिस्थिती आहे. पोरींना टेबलवर भांडी सुकवावी लागतात. किचन सुद्धा दिलेले नाहीयेत. ही आजची बिकट परिस्थिती आहे आदिवासी मुलींची. एवढा निधी येतो तरी यांना पुण्यासारख्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाहीयेत, जागा मिळत नाहीये. का मिळत नाही? एवढा आमचा निधी जातोय कुठे? असे बाहेर पद्धतीने कपडे वाळवायला घालायला लागतात. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं की मुलींच्या सुरक्षितेसाठी इथे बघा हे असंच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून रात्र कुणी पण येऊ शकते आणि मुलींचे रूम असे आहे. तर तुम्हीच विचार करा इथं मुली सुरक्षित आहेत का? आमची लॅबची समस्या आहे. आम्हाला नवीन लॅब पाहिजे. आम्हाला लॅबमध्ये बसायला जागा सुद्धा नाहीये. जागा जी आहे तिथं वायफाय सुद्धा चालत नाही. आम्हाला वायफाय साठी बाहेर येऊन बसायला लागतं. तर आमचं फक्त एवढंच म्हणणे की आम्हाला नवीन लॅब उपलब्ध करून द्या किंवा आमची जी लॅब आहे तिथं ती लॅब व्यवस्थित करून द्या. आणि आम्ही जिथं बसतो तिथं बाकीचे रूम्स वगैरे पण आहेत जिथं आम्ही अभ्यास करायला बसतो लॅबमध्ये. ते बाकीच्या पोरींचा आवाज येतो, आम्हाला डिस्टर्ब होतं. तर लॅब आम्हाला दुसरीकडे तुम्ही उपलब्ध करून द्या. चांगलीवाली लॅब उपलब्ध करून द्या. आमच्या रूममध्ये एक दिवस फॅन फिरता फिरता खाली पडलेला. अगर त्याच्या खाली कोणी उभं असतं मग त्याला काही झालं असतं त्याचं कोण जिम्मेदारी घेतली असती? आत्ता पण आमच्या रूममधला एक फॅन खराब आहे. लाईट फॅनचं खूप प्रॉब्लेम होतं. रूममध्ये बरोबर प्रकाश येत नाही, अभ्यास करताना त्रास होतो. यासुद्धा आमच्या प्रॉब्लेम आहेत. आणि आमच्या वसतिगृहाची लोकेशन ही पुण्याच्या सेंटर भागापासून खूप लांब आहे. आमचे कॉलेजेस म्हणजे जसे काही गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज आणि बाकीच्यांचे त्यापेक्षाही काही लांब आहेत. मग आम्हाला रोज ट्रॅव्हलिंगसाठी खूप प्रॉब्लेम होते. आणि कॉलेजमध्ये जाताना ट्रॅफिक पण एवढा लागतो, सायंकाळचा पण एवढा लागतो की 1.5-2 तास तर कॉलेजला जायसाठीच लागतात. आणि दिवसातून 3-4 तास आमचे ट्रॅव्हलिंगमध्येच जातात. मग आल्यावर थकून पण जाणं होते, हेडेक पण होते बऱ्याचदा. आणि मग आल्यावर अभ्यास करण्याची इच्छा पण नाही होत. मग त्यात जर आमचं वसतिगृह मध्यवर्ती भागात असतं तर आमचा तोच ट्रॅव्हलिंगमध्ये जो वेळ वाया जातो आमचा तो वाचला असता आणि चांगल्याने आम्ही त्याचा युटिलाइज करू शकलो असतो. म्हणून आम्हाला वाटतं की आमचं वसतिगृह शहराच्या मध्यवर्ती भागात हवं. कारण छोट्या छोट्या मुली पण आहेत हॉस्टेलला 11वी पासून. मग त्यांनाही ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो आणि म्हणून वसतिगृह एवढा शहरापासून लांब नकोय आम्हाला. थोडं मध्यवर्ती भागात असायला हवं. तर एवढ्या समस्या असून देखील ह्या मुली एवढ्या ॲडजस्ट करतात आहे. तर सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी.
मुलींचं वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहामध्ये फिल्टरचं पाणी दिलं जातं असं सांगितलं जातं. मात्र जर अवस्था बघितली तर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि ह्या कशा पद्धतीचं पाणी जे आहेत त्या मुली या वसतिगृहामध्ये पित असतात. आपण जर पाहिलं तर फिल्टर करून दिलं जातं असंही सांगण्यात आलेलं आहे. मात्र आपण जर बघितलं तर या फिल्टरला कुठंही बोर्ड नाही आहे आणि त्याचं स्विच जे आहे तेही पाहायला मिळत नाही. हे आपल्या हातामध्ये आपण बघू शकतो की ही अवस्था जी आहे ती या पाण्याच्या टाकीची आहे आणि याच पद्धतीने खराब पाणी जे आहे ते या मुलींना प्यावं लागतं. हे फिल्टरचं मशीन आहे, हे अक्षरशः पूर्णतः बंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मोठ्या टाक्या ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या मुलींना या हॉस्टेलमध्ये राहावं लागतंय. पाणी कधी येतं तर लाईट नसते, लाईट आली तर पाणी नसतं. अशी अवस्था जी आहे ती या वसतिगृहाची आहे. त्यामुळं मुलींनी आपल्या समस्या ज्या आहेत त्या साम टीव्हीकडे मांडल्यात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.